आवडलं ना तुम्हाला शर्ट? सर शर्टची क्वालिटी आहे ना एकदम आपण मेंटेन ठेवतो, काय होतं आणि रेट पण व्यवस्थित ठेवतो, रिझनेबल ठेवतो, काय सर्वसामान्य सगळ्यांना परवडलं पाहिजे. आवडलं सर तुम्हाला? एकदम काय अडचण नाही, येत जा बरं का. आता आपली ओळख आपण इथं तुला माहित नाही का? हा मी काय म्हणतो ऐक ना. बोला ना सर. आज घर पेमेंट राहू दे, अजून पेमेंट काय झालं नाही माझं. 1-2-4 दिवसात पेमेंट झालं मग देतो. मग सर पेमेंटचं नाही काय, अरे उधार कोण मागत तुझ्याकडे? पेमेंट होईल आज संध्याकाळी एका टायमाला फोन पे करून टाकेन तुला मी, काय काळजी करून देऊन टाकतो. हा बरं चालते. हा एकदम मस्त बसलं. आवडला ना तुम्हाला? आवडला ना? आवडला. 500 रुपये सर. एक मिनिट सर, तेवढं केलं असं पेमेंट सर, भांडवलाचा लय प्रॉब्लेम आहे. देतो ना, काय पळून चाललं काय सर? तुम्ही 1 आठवडा म्हणले होते. आठवडा म्हणलं झालं नाही, थोडं देतो तुला, फोन म्हणलं ना तुला देतो म्हणून. काय पैसे करू राहील तू? तुला देतो म्हटलं ना. 500 रुपयासाठी 4 माणसात पैसे मागितलं का तू? ठीक आहे द्या बरं का सर लवकर. हा देतो. हॅलो. हा बोला ना. ते पेमेंट राहिलं ना सर तेवढं? काय राव तू थोड्या पैशासाठी सारखा फोन करतो. तुला म्हणलं नाही ते 2-3 दिवसात देतो म्हणून. राव सर, अहो मुद्रा लोन करून आपण दुकानदारी चालू केलेली आहे राव सर. काही खरं नाही राव, हे तुम्हाला याच्यामुळे धंदे होती नाही बरं का. तर ठेव फोन, देतो तुला पैसे. हॅलो सर, म्हटलं तेवढं पेमेंटचं केलं असतो. हा ना, जवळजवळ 2 महिने झाले सर. हा जरा काय आलं माझं, जरा ते फोनचा प्रॉब्लेम झाला. देतो पैसे पैशाला काही प्रॉब्लेम नाही सर. काय होतं एवढा इन्कम नाही हो सर. तुम्ही जर इन्कम गेला आणि जेवढी मुद्दल आहे ती पण सर प्लीज तेवढं विनंती राहू सर. नाही देतो काय आलंय, जरा तुम्ही आता सारखं फोन न करत जाऊ पैशाला. काय द्या बरं सर. हा नक्की देतो. A few moments later. अरे बापरे, किती उधारी झाली. कसं धंदा व्हायचा? कॉल करून बघू बरं का. Calling is either switched off or not reachable at the moment. Please try later. आपके द्वारा डायल किया गया नंबर या अभी स्विच. बघितलं ना मित्रांनो कसं असतं, फोन करतोय तो स्विच ऑफ. असं कुठपर्यंत चालायचं? आणि अशा छोट्या दुकानदारांकडून उधार घेऊन जायचं. चला ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नसतील म्हणून एक छोटा दुकानदार तुमची गरज ओळखून तुम्हाला मदत करतो, पण या मदतीची जी परतफेड जर अशी होत असेल तर छोटे दुकानदार राहतील का मित्रांनो? तुम्ही विचार करा. अहो एक तर या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये तशी पण छोट्या दुकानदारांची पूर्ण वाट लागलेली आहे, तरी पण पोटात पोट घालून छोटा दुकानदार काहीतरी धंदा करण्याचा प्रयत्न करतो आणि ही अशी वेळ येते. मग विश्वास ठेवायचा तर ठेवायचा कुणावर? विचार करा. तुम्हाला तुमच्या गावात जत्रा असेल, तुमच्या गावामध्ये काही उत्साह असेल, त्यावेळी छोट्या दुकानदारांकडून तुम्ही हमखासपणे वर्गणीसाठी येतात. छोटा दुकानदार काही का होईना पुन्हा फुलाची पाकळी वर्गणी देतो आणि तुमची गरज असेल तर उधारही देतो. पण उधार देऊन जर तुम्ही असं भिकाऱ्यासारखं दुकानदाराला करायला लावत असेल तर हा छोटा दुकानदार टिकल का मित्रांनो? याचा विचार करा. देतो करतो पळून चाललो का? अरे बस. विनंती मित्रांनो, तुम्ही ज्याच्याकडून उधारी घेतली असेल ना किंवा वस्तू घेतल्या असेल उधारी, त्यांना कृपया ते पैसे नेऊन द्या. कारण छोटा दुकानदार खूप मोठे स्वप्न बघत नाही हो. फक्त त्याचं घर चालेल एवढेच त्याचं स्वप्न असतं. तेव्हा आपल्यावरून जग ओळखा.